नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं सायन्स बाय राहुल देशमुख या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण जी आपली येणारी मेन्स परीक्षा आहे, ग्रुप बी मेन्स परीक्षा, त्या अनुषंगाने आपण एक 20 दिवसाची स्ट्रॅटेजी आहे ती आज आपण शेअर करतोय, त्याचे लेक्चर घेतोय। याच्यामध्ये आपले दोन अँगल आहेत की येणारी जी मुख्य परीक्षा आहे त्याच्यामध्ये आपल्याला सायन्समध्ये आउट ऑफ आउट मार्क मिळावे, चांगले मार्क मिळावे, आणि मागच्या वर्षी जो पेपर आला होता ग्रुप बी मुख्यचा जो पेपर 23 आहे तो कुठून आला होता, कोणते सोर्स आहेत, तर या दोन्हीच्या अनुषंगाने आपण काय करूयात की आपण पहिले फक्त नेमके काय आता स्ट्रॅटेजी असली पाहिजे, 20 दिवस काय केलं पाहिजे हे आपण याच्यावरून ठरवूयात। ठीक आहे, चला मग आता बघा, जो पेपर ग्रुप बी मुख्यचा पेपर होता 23चा पेपर, हा पेपर सोपा होता। फक्त 2 प्रश्न सोडले तर बाकी सगळे प्रश्न सोपे होते। 10वी पर्यंतच्या स्टेट बोर्डातून प्रश्न विचारले होते। ओके, 10 स्टेट बोर्ड एकदम सिंपल। ओके, त्याच्यामुळे आपला आणि टॉपिक पण एकदम व्हेरीफाईड टॉपिक होते की जास्त बायो नाही विचारलं होतं, मॅक्झिमम प्रश्न जे विचारले होते वर्गीकरणावर। तर नेमकी स्ट्रॅटेजी काय ठेवायची हे आपल्याला पाहायचं आहे, 20 डेज स्ट्रॅटेजी। चला पहिला पॉईंट क्वेश्चन नंतर बघू, पहिले आपण बघू काय स्ट्रॅटेजी ठेवायची। बघा आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सिलेबस कडे न पाहता डायरेक्ट 20 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं बघा, 20 डेज आपल्या हातामध्ये आहेत। ओके ओके, एकूण 12 प्रश्न, 10 ते 12 प्रश्न आपल्याला येणार आहेत। याच्यामध्ये जास्त प्रश्न हे बायोलॉजीचे आहेत, मॅक्झिमम प्रश्न बायोलॉजीचे येतात, बरोबर। त्याच्यामुळे या 20 दिवसामध्ये आपण जर याला व्हेरीफाय केलं किंवा आपण याला जर प्रॉपर त्याला आपण नियोजन केलं आपण या सायन्ससाठी, तर लक्षात ठेवा या 20 दिवसामध्ये आपल्याला जे 10 दिवस आहे, 10 दिवस 20 डेज, ओके, हे जे 10 दिवस आहेत, ओके, हे जे 10 डेज आहेत बघा, 10 डेज हे आपला राखून ठेवायचे ओनली फॉर बायोलॉजी। बायोलॉजीच करायचं आहे 10 दिवस। ओके, तुम्ही एक वेळ ठरवा, रोजचा वेळ। समजा आता आपल्याकडे 25 दिवस वगैरे आहेत, तरी सुद्धा 20 दिवस आपण ठरवून चालू आहेत की 20 दिवसामध्ये ओके डेली तुम्ही 2 तास घ्या किंवा 3 तास घ्या, ओके 4 तासही घेऊ शकता, तुमचा जेवढा सब्जेक्ट वीक आहे त्यावर अवलंबून आहे। पण मिनिमम मला असं वाटतं 4 तास जर तुम्ही दिले सायन्सला, बाकी विषय तुम्ही मॅनेज करा, कारण बाकी विषयांचा अभ्यास आपण ऑलरेडी केलेला असतो। सायन्सच मी इथे काय घेतोय, कारण तो अवघड आहे, थोडासा सगळ्यांना अवघड वाटतो। ओके, तर बघा एक डेली 2 ते 4 तास जर आपण अभ्यास केला 10 दिवस बायोचा, आता उरले किती दिवस, परत 10 दिवस आपले, तर मग याच्यामध्ये काय करायचं आहे, तर बघा मग हे जे उरलेचे दिवस आहे 5 डेज, ओके, आणि सेकंड 5 डेज याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला याच्यामध्ये करायचं आहे फिजिक्स आणि केमिस्ट्री। ओके, तर पहिले मी केमिस्ट्री म्हणेन, केमिस्ट्री करा, कारण जर पेपर बघितला आपण मागचा तर केमिस्ट्रीवर जास्त प्रश्न विचारले होते, आणि नंतर आपल्याला करायचं आहे फिजिक्स, ओके, भौतिकशास्त्र। क्लिअर आहे सगळ्यांना? हां, ओके, एकदम क्लिअर कट। आता सगळ्यात मेन टॉपिक कुठले आहेत आणि त्यातलं नेमकं काय करायचं, टॉपिक कुठले, त्यातलं नेमकं काय करायचं, कशावर फोकस करू सर, खूपदा आम्हाला अडचण येते, कशावर फोकस करू समजत नाहीये, आणि व्हास्ट गोष्टी आहेत, व्हास्ट। आता बघा तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, एकदम सिंपल आहे, अजिबात काहीच व्हास्ट नाही आहे, फक्त थोडंफार जर आपण PYQ ॲनालिसिस केलं असेल मागचं, तर नक्की आपल्याला कळतं की परीक्षेमध्ये भविष्यात काय येऊ शकतं। आता बघा, बायोलॉजी हा जो टॉपिक आपण चेक केला, आणि स्पेशली ग्रुप बी मेन्सचा मागचा आणि ओव्हरऑल इथल्या परीक्षा ज्या मागच्या वर्षी झाल्या 2-3 वर्षामध्ये, तर बघा तुम्हाला बायोमध्ये पण बघायची, याच्यामध्ये बॉटनी पण आहे, झुलॉजी पण आहे, आपण एकत्र घेऊ। बघा तुम्हाला सगळ्यात पहिले करायचं आहे बघा, ते म्हणजे वनस्पती वर्गीकरण। ओके, वनस्पती वर्गीकरण, ओके, प्लांट क्लासिफिकेशन। ओके, हा पहिला पॉईंट सगळ्यात पहिले करायचा, प्लांट क्लासिफिकेशन। ओके, आता यातलं नेमकं काय करायचं आहे। ओके, आता बघा जो डाटा ट्रेडिशनल डाटा आहे, जो 10वी पर्यंत स्टेट बोर्डामध्ये आहे, तो सगळाच करायचा आहे, त्याच्यामध्ये कुठलाही पॉईंट मिस नाही करायचा। पण काही प्रश्न 11-12चे येतात, बाहेरचे प्रश्न येतात, त्यासाठी आपल्याला काय करायचं लक्षात ठेवा, तर बघा जे काही वेगळे प्रश्न येतात, एक्स्ट्रा प्रश्न, त्याला म्हणतो आपण थोडेफार अवघड हार्ड प्रश्न, तर हे जे हार्ड प्रश्न आहे यासाठी तुम्हाला जे हार्ड PYQ विचारले आतापर्यंत, ओके, जे वेगळे PYQ विचारले आहे त्या PYQचे ऑप्शन्स ॲनालाइज करायचे आहेत। तो PYQ पाहायचा, त्याच्या ऑप्शन्स, आता एक्झाम्पल घेऊ, एक्झाम्पल आता बघा वनस्पती वर्गीकरणामध्ये काय येतं, त्याच्यामध्ये बघा थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, त्याच्यानंतर जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, हे तर बेसिक सगळ्यांना माहीत आहे, याचे एक्झाम्पल, शास्त्रज्ञ। ओके, पण आता बघा आता आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये मेन बघा काय फोकस करा तुम्ही एक्स्ट्रामध्ये, तर तुम्हाला विचारतं बघा शैवालाचं क्लासिफिकेशन ऑफ अल्गी, शैवाल, हे तुम्ही चांगलं करून ठेवा, याच्यावर प्रश्न बनवू शकतो। ओके, क्लोरोफायटा, त्याच्यानंतर मग प्रश्न विचारले होते याचे, आणि हा प्रश्न मागच्या वेळी सुद्धा आला होता, शैवालांचे प्रकार कुठले कुठले, फिओफायसी, रोडोफायसी, क्लोरोफायसी, यांचे एक्झाम्पल्स कुठले स्पेसिफिक, आणि यांचे वैशिष्ट्य काय आहे, हे तुम्ही कुठल्याही बुकमध्ये करून घ्या, आपल्या बुकमध्ये सुद्धा आहे। क्लिअर सगळ्यांना?
हां, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे एक्झाम्पल. नंतर बघा, नंतर तुम्हाला करायचं आहे कवक किंवा फंगस, कवकांचे वर्गीकरण. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट. ओके, याच्यामध्ये कवकांचे प्रकार कुठले कुठले आहे, मग टाईप्स ऑफ फंजाय कुठले कुठले आहे तुम्हाला करायचं आहे एक्स्ट्रामध्ये. बाकी सगळा डाटा तुम्हाला याच्यामध्ये काय काय करणार बघा, मी तुम्हाला लिहून देतो. ॲनिमल आणि प्लांटचे जास्त प्रश्न विचारले आहे मागच्या वर्षी. एकही प्रश्न दुसऱ्याच्या गटामधला आला नाही आहे, त्याच्यामुळे याच्यावर जास्त फोकस करा. आता बघा, तुम्हाला सगळेच गट फोकस करायचे आहेत. बघा, मेनली तुम्हाला सांगितलं शैवाल आणि कवक फोकस करा. नंतर बघा, नंतर तुम्हाला मी पुन्हा लिहून देतो थॅलोफायटा, शॉर्टमध्ये देतो थॅलोफायटा, ब्रायोफायटा, कारण हा गट कपूरला विचारला होता. नंतर टेरिडोफायटा, यांची वैशिष्ट्ये करायची आहेत. ओके, यांचे एक्झाम्पल पाठ करून ठेवायचे. आपली नोट्स उपलब्ध ऑलरेडी आहे टेलिग्रामला, ती डाउनलोड करून घ्या. त्या ट्रिक्ससुद्धा आहेत, त्याचा व्हिडिओसुद्धा केलेला आहे मी फ्रीमध्ये यूट्यूबला, तो पाहून घ्या. क्लिअर आहे? चला, समजलं एवढं ह्या गोष्टी. नंतर मग याच्यामध्ये अजून काय ॲड करा तुम्ही, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. ओके, जिम्नोस्पर्म अनावृत्तबीजी आणि आवृत्तबीजी, अँजिओस्पर्म यांची वैशिष्ट्ये. ओके, यांचे प्रकार, एकदल, द्विदल. ओके, सर्वात मोठी, सर्वात लहान. क्लिअर आहे? हे करून घ्या. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, सगळे PYQ आणि त्याचे ऑप्शन्स पाहून जा. ओके, कारण PYQ मधनं प्रश्न विचारले गेले आहे गट ग आणि गट बोला, म्हणजे PYQ हा सोर्स ऑलरेडी राहिले 100% आहे येणाऱ्या एक्झाममध्ये किंवा येणाऱ्या परीक्षेमध्ये. क्लिअर आहे? सामान्य विज्ञान विषयामध्ये PYQ हा मागचा सोर्स पुढे येतो नेहमी, लक्षात ठेवा. क्लिअर आहे सगळ्यांना? ओके, एकदम ओके, क्लिअर आहे. नंतर बघा, नंतर जो पुढला घटक आपला करायचा आहे तो आहे प्लांट ॲनिमल क्लासिफिकेशन. ओके, प्राणी वर्गीकरण. बघा, प्राणी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण. याच्यामध्ये बघा ॲनिमल क्लासिफिकेशन, इंग्लिशमध्ये म्हणतो ॲनिमल क्लासिफिकेशन. आता बघा, या तुम्हाला ॲनिमलमध्ये काय काय करायचं आहे. आता बघा, ॲनिमलमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय बघा, तुम्हाला वर्गीकरणाचे निकष कुठले कुठले आहेत. ओके, याला म्हणतो आपण क्रायटेरिया ऑफ क्लासिफिकेशन. हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. हा क्रायटेरिया आपल्या नोट्समध्ये ऑलरेडी आहे आणि आपल्या PYQ बॅचमध्ये मी शिकवलेसुद्धा आहे निकष. ओके, क्रायटेरिया. याच्यामध्ये काय काय येतं, याच्यामध्ये सजीवाचे संघटन, ओके, देहगुहा, सिलोम आहे की नाही, त्याच्यानंतर खंडीभवन, सेगमेंटेशन आहे की नाही, 5 क्रायटेरिया आहेत. त्यानुसार आपण कशाप्रकारे 10 गटांना क्लासिफाय करतो. पोरीफेरा, सिलेंट्राटा, टिनोफोरा, प्लॅटीहेल्मिंथिस, निमॅटोहेल्मिंथिस, ॲनिलिडा, ऑर्थ्रोपोडा, मोलस्का आणि इकायनोडर्माटा आणि हेमिकॉर्डाटा, असे प्रकार आहेत 10. तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांचे निकष माहिती पाहिजे, सगळ्यांचे एक्झाम्पल्स पाठ पाहिजे. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या गटांची वैशिष्ट्ये जी असतात ती तुम्ही जर निकष पाठ केले तर एकत्रित सगळे ते पाठ होतील. कारण तसा प्रश्न विचारला होता ऑर्थ्रोपोडावर मागच्या वर्षी. क्लिअर आहे? पण आपण कुठलाच पाठ सोडायचा नाही. आता हे झाले नॉर्मल घटक, पण जे अवघड प्रश्न आहे त्यासाठी पुन्हा PYQ पाहायचे. मी तुम्हाला बोललो होतो ऑर्थ्रोपोडाचे प्रकारावर प्रश्न विचारला होता, कीटकांचे प्रकार, मग त्याच्यामध्ये इन्सेक्टाचे प्रकार, हेमिप्टेरा, लेपिडोप्टेरा वगैरे, जो गट कपूरवाला आला होता. मग तसे जे काही विचारले 2-3 गटावर प्रश्न बघा, ॲनिलिडावर प्रश्न विचारला होता आयोगाने, पॉलिकायटा, ऑलिओकायटा, मग ते एकदा करून जायचं. ऑर्थ्रोपोडाच्या गटांवर प्रश्न विचारला होता, तोच करून जायचा. आणि हा जो आपला सिलेंट्राटा आहे त्यावर सुद्धा आयोगाने डीपमध्ये प्रश्न विचारला होता. मग तुम्ही सिलेंट्राटा, ऑर्थ्रोपोडा आणि ॲनिलिडा हे 3च फक्त टफ लेवलला करून जा. त्याचा 11th डाटा करून जा. मी इथं सेपरेट एक व्हिडिओ करणारच आहे मधल्या काळामध्ये. टाईप्स ऑफ अल्गी डिटेलमध्ये, टाईप्स ऑफ फंगस डिटेलमध्ये, टाईप्स ऑफ ऑर्थ्रोपोडा यांचे संघ किंवा याचे आपण म्हणू शकतो यांचे क्लास लेवल किंवा त्यांचं पूर्ण क्लासिफिकेशन ते आहे जे. ठीक आहे, तर एवढं तुम्हाला करायचं आहे. कारण तुम्ही बघा, मागच्या वर्षीचा पेपर जर बघितला तर मला एकदा पुन्हा दाखवतो, याआधी पण पाहिला आपण मागच्या व्हिडिओमध्ये. तर बघा या ठिकाणी ऑर्थ्रोपोडावर प्रश्न विचारले होते ग्रुप बी मेन्स 23ला, जे तुम्हाला 10वीच्या पुस्तकातून विचारले होते. बघा, हे सगळे जे तुम्ही हायलाईट केलेले पॉईंट आहेत ते विचारले होते. आणि हे जे हायलाईटचे पॉईंट केलेले आहेत हे वैशिष्ट्य आहेत त्या गटाचे, सोपे वैशिष्ट्य आहेत. क्लिअर आहे? ओके, नंतर बघा, हां पुढला कुठला बघा, हा ॲनिलिडा. ॲनिलिडाचा प्रश्न विचारला होता ग्रुप बी मेन्समध्ये, त्याच्यामुळे ते तुम्हाला जास्त फोकस करायचं आहे. ॲनिलिडा 10th मधला प्रश्न विचारला होता. ओके, जे नोट्समध्ये सुद्धा आपल्या होतं. ओके, आता बघा, आता हा जो एक प्रश्न आहे बघा, हा प्रश्न आहे शैवालांचे प्रकार, रोडोफायसी, फिओफायसी, लाल शैवाल, हिरवे शैवाल, निळे शैवाल जे. हा जो प्रश्न विचारला होता हा डीपचा प्रश्न विचारला होता बघा, क्लोरोफायसी, फिओफायसी, रोडोफायसी, क्रायोफायसी, ते ऑलरेडी PYQ मध्ये आलं होतं. त्याच्यामुळे याचं डिटेलमध्ये करणं गरजेचं आहे. ओके, कारण बघा क्लासिफिकेशन हा जो पॉईंट आहे सगळ्यांना जमत नाही.
भरपूर मुलं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे आहेत किंवा BCom बॅकग्राऊंडचे आहेत, त्यांना हा टॉपिक अवघड वाटतो, म्हणून त्यांना जास्त फोकस करणं गरजेचं आहे याच्यावर. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना? हां, म्हणजे अजिबात त्याला तुम्ही निगेटिव्ह घेऊ नका किंवा त्याला असं. हां, आता बघा हा प्रश्न बघा, झामिया, पायनस, टॅक्झम, थुजा, हा प्रश्न जिम्नोस्पर्मचा प्रश्न आहे. ओके, तर हा सुद्धा हा थोडासा अवघड प्रश्न आहे. एखादा प्रश्न अवघड जाऊ शकतो वेगळा, ठीक आहे. तर म्हणजे तुम्हाला मला सांगायचं आहे, आपण जर पूर्ण हा पेपर पाहिला असेल ग्रुप बीचा, तर तुम्ही एक गोष्ट क्लिअर कट सांगू शकता या पेपरमध्ये की क्लासिफिकेशनवर खूप जास्त प्रश्न विचारलेले आहेत. क्लिअर आहे सगळ्यांना? ओके, मग आता केमिस्ट्री फिजिक्स आपण थोड्या वेळाने पाहू. पहिले आता याच्या डिटेलमध्ये जायचा प्रयत्न करू. म्हणजे बघा, साधारणतः तुमच्या 12 प्रश्नापैकी 4 ते 5 प्रश्न याच्यामध्ये विचारले होते तुम्हाला, क्लासिफिकेशनचे पूर्ण प्रश्न. ठीक आहे, चांगलं करून जायचं आहे. आता तुम्हाला मी अजून सांगतो पुन्हा एकदा की मला असं वाटतं वर्गीकरण गटामध्ये तुम्हाला इथे बोललो होतो, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा सर्व करायचं आहे, जिम्नोस्पर्म, एंजिओस्पर्म पूर्ण करायचं आहे. आता प्राणी वर्गीकरणामध्ये तुम्हाला अजून काय फोकस करू शकता तुम्ही, तर बघा 10 गट आहेत, 10 पैकी 10 महत्त्वाचे आहेत, सगळे करून जा. पण त्यात एक्स्ट्रा कुठले करून जा जास्तीचे, तर मला वाटतं ऑर्थ्रोपोडाचे प्रकार हे एक्स्ट्राचे आहे, ते करून जा व्यवस्थितपणे. नंतर बघा ॲनिलिडासचे एक्स्ट्रा पॉईंट करून जा आणि सिलेंटराटाचे एक्स्ट्रा पॉईंट करून जा. बस हे फक्त लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. पॉलिप्स आणि मेड्युसा तुम्ही ऐकलं असेल, असे प्रश्न विचारले PYQ. ओके, हवं तर आपली PYQ बॅच करा. 149 रुपयाला PYQ बॅच अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये प्रिलिम्सचे सगळे प्रश्न मी कव्हर करून टाकलेले आहेत, एक्स्ट्रा पॉईंट पण ट्रिक्स घेतलेले आहेत. तुम्हाला नक्की आता एक्झाममध्ये फायदा होईल. ओके, चला क्लिअर आहे. हां, आता बघा फक्त प्राणी वर्गीकरणामध्ये अजून एक पॉईंट तुम्हाला सांगतो, तो म्हणजे काय, हा जो मॅमेलिया गट आहे, मॅमेलिया गटावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. ओके, सस्तन प्राण्यावर. नंतर मग सगळ्यात मेन मत्स्य वर्ग, पायसेस तर खूप फेमस आहे. पायसेसवर खूप प्रश्न विचारले आहे. याचे प्रकार हे डीप लेवलला करून जा. तर या प्रश्न विचारल्याच्या आधी येऊ शकतो प्रश्न. क्लिअर आहे. आणि राहिली सरपटणारे प्राणी आणि उभयचर, तर यापैकी उभयचर जो ॲम्फिबिया वर्ग आहे तो सुद्धा करून जा. ॲम्फिबिया थोडा डीपमध्ये करून जा, महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला हे जास्त चांगले करायचे आहे. बाकी ओके, आता मला सांगा इतकं सगळं करायला तुम्हाला किती दिवस लागेल 10 पैकी क्लासिफिकेशन? आपण याला देऊ 5 दिवस, 5 डेज. या 10 पैकी तुम्हाला 5 दिवस फक्त द्यायचे आहे या क्लासिफिकेशनला पूर्ण, कारण काही प्रश्न येऊ शकतो, प्रश्न चुकता कामा नाही. आणि आता जे उरले 2-3 प्रश्न आहेत ते कुठले असतील तर तुम्हाला मी ते पण सांगतो. बघा, तुम्हाला याच्यानंतर करायचे आहे वनस्पती रोग. वनस्पती रोगांवर खूपदा प्रश्न येतो आहे. प्लांट डिसीजेस. ओके, या रोगांमध्ये रोग कोणामुळे होतो, रोग कुठल्या पिकावर पडतो, सगळं आलं पाहिजे. याची लिस्ट दिली आहे तुम्हाला मी ऑलरेडी आपल्या टेलिग्राम चॅनलला, आणि त्या लिस्टमध्ये ते रोग बघा आणि तो रोग कोणामुळे होतो ते पण स्वतःच्या हाताने लिहून घ्या. जोपर्यंत स्वतःच्या हाताने लिहत नाही त्या रोगाचे कारक, तोपर्यंत लक्षात राहत नाही, ते लक्षात ठेवा. फक्त वाचून होणार नाही. ओके, हां. नंतर बघा, नंतर मानवी रोग सुद्धा करून जा. मानवी रोगावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो, सांगता येत नाही. हां, एवढे पॉईंट महत्त्वाचे आहेत, हे एवढं करणं गरजेचं आहे. ओके, ठीक आहे. याला अजून 2 दिवस लागतील. रोगांना 1 दिवस सफिशियंट आहे दोन्ही रोगांना. आता परत 3 दिवस. आता बघा, आपल्याला तर कन्फर्म आहे प्रश्न याच्यावर येणार आहे, पण तरी जे एक्स्ट्रा पॉईंट अजून कुठले केले पाहिजे, तर बघा याच्यामध्ये तर जे उरले 3 दिवस याच्यामध्ये तुम्हाला काय तुम्हाला करायचं बघा, त्याच्यामध्ये पोषण न्यूट्रिशन, याच्यामध्ये तुम्हाला करायचं मेनली विटॅमिन्स, जीवनसत्वे पाहून जायचे, प्रश्न येऊ शकतो. यांचे प्रकार, यांचं नावं, यांचे. ओके, नंतर पोषणमध्ये सगळ्यात मेन बघा कर्बोदके, प्रथिने आणि मेद. ओके, हे पण करून जायचं आहे, प्रथिने आणि मेद. ओके, ठीक आहे. नंतर बघा, नंतर नेक्स्ट पॉईंट आहे बघा, तो म्हणजे आपला मानवी संस्था, ह्युमन सिस्टीम, मानवी संस्था. मानवी संस्थांमध्ये बेसिक पॉईंट पेशी आहे, पेशी पॉईंट पण करून जा, सेल वाचून जा, ॲटलीस्ट PYQ करून जा, ॲटलीस्ट PYQ करून जा. मानवी संस्था भरपूर सारे आहेत. ओके, तर सुद्धा काही काही महत्त्वाच्या त्याच्यामध्ये बघा ज्या एक्झाम पॉईंट येऊ शकतात, त्याच्यामध्ये बघा रक्ताभिसरण संस्था, ब्लड सर्क्युलेशन एक्झाममध्ये येऊ शकतं. फक्त PYQ बेस करून जा. ओके, एकदा फक्त आपण जर नोट्स काढल्या असेल तर वाचायच्या बरोबर आणि PYQ बेस करून जा. आता आपल्या नोट्स अवेलेबल आहेत तेवढ्या करून जा. ओके, रक्ताभिसरण, पचन, श्वसन, ओके, ग्रंथी. हां, ठीक आहे. मग एवढ्या 4 संस्था, उत्सर्जन वगैरे पण आहे, पण एवढ्या 4 पहिले करायचं आणि बाकी फक्त रिव्हिजन करून घ्या. तुम्हाला एवढं करणं गरजेचं आहे. बघा, एवढं तुम्ही एवढं केलं तर तुम्हाला बायोमध्ये चांगले आउट ऑफ आउट मार्क मिळतील. एखादा प्रश्न फक्त चुकू शकतो. ठीक आहे. आणि मी तुम्हाला काय म्हणतोय, फक्त वर्गीकरण, रोग
डिटेलमध्ये करायचे आहे. बाकी फक्त PYQ बेस करून जा, कारण PYQ रिपीट होऊ शकतात, ऑप्शन रिपीट होऊ शकतात. ठीक आहे. तुम्ही म्हणाल सर स्ट्रॅटेजी 20 दिवसाची आहे, सगळंच करायचं का? अरे मग सगळंच करायचं असतं, असं नसतं की हे येईल ते येईल. पण त्यात तुम्हाला सांगितलं तुम्ही हे जरी केलं वरचं तरी चांगले मार्क तुमचे कव्हर होऊ शकतात. ओके, डेली 4 तासामध्ये होऊन जातं, कारण आपली नोट्स जिथे आपण तयार केल्या त्या ट्रिक्स सुद्धा आहेत. ओके, हां चलो, आय होप सगळ्यांना कळलं असेल. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बायोचा पार्ट संपलेला आहे, एवढं 100% करा तुम्ही. याचे मी व्हिडिओ पण मध्ये मध्ये सगळे घेईल, डोंट वरी. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट, आता आपलं केमिस्ट्री आणि फिजिक्समध्ये आपल्याला पाहायचं आहे. केमिस्ट्री आणि फिजिक्स कोणते टॉपिक आहेत, तर बघा मी जास्त सांगत नाही तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये, कारण याला जास्त करून फायदा नाही. टॉपिक खूप सारे आहे आणि संख्या प्रश्नांची कमी आहे. बघा तुम्हाला फिजिक्समध्ये काय करायचं, बघा सगळ्यात पहिले करायचं तुम्हाला ध्वनी, साऊंड, कारण हा प्रश्न मागच्या वर्षी विचारला होता. ओके, नंतर बघा लाईट करायचं टॉपिक, लाईट म्हणजे प्रकाश. याच्यामध्ये सगळे PYQs आणि बाकी जो मॅक्झिमम डाटा आहे 10 पर्यंत तो करायचा आहे, आणि PYQ बस एक्स्ट्रा डाटा करायचा आहे. ठीक आहे. आणि नेक्स्ट बघा विद्युत धारा, इलेक्ट्रिसिटी, बस एवढं जर तुम्ही केलं तरी संपला विषय. बाकी एक्स्ट्रा याला काही आता वेळ द्यायची गरज नाही, आणि आपण वेळ देऊ पण शकत नाही कारण आपल्याला काही वेळ कमी आहे. ओके, एक्स्ट्रा वेळ तुम्ही बायोला खर्च करा. ठीक आहे. हां, आणि फक्त केमिस्ट्रीमध्ये बघा, केमिस्ट्रीमध्ये कसं आहे थोडंफार थेरॉटिकल गोष्टी आहेत, मग ते तुम्हाला जास्त वाचावं लागेल. बघा मग याच्यामध्ये तुम्हाला सांगतो सगळ्यात तुम्ही अणू करून जा, ॲटॉमिक स्ट्रक्चर, अणू ॲटॉमिक स्ट्रक्चर तुम्हाला करायचं आहे. 100%चा प्रश्न येऊ शकतो. नंतर बघा, नंतर दुसरा, आता या अणूमध्येच काही सब टॉपिक आहेत बघा, सब टॉपिक. त्याच्यामध्ये बघा तो एक मेटल नॉन मेटल आहे, धातू अधातू. ओके, ॲक्च्युली मी अणूमध्ये याला का घेतो, कारण अणूमध्ये ज्या रिॲक्शन्स आहेत किंवा जे अणूमध्ये इलेक्ट्रॉन डोनर, इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर, त्याच्यावरनं धातू धातूचे आपण वर्गीकरण करतो. ॲक्च्युली हा मॅटरचा भाग आहे, पण तुम्ही याच्यामध्ये घेतो. आवर्त सारणी सुद्धा हा अणुसंबंधीचा भाग आहे, कारण अणू समजल्याशिवाय आवर्त सारणी समजत नाही. पेरियोडिक टेबल याच्यामध्ये सब पॉईंट करून जा, कारण प्रश्न रॅन्डम येऊ शकतो कुठे पण. क्लिअर आहे. ओके, महत्त्वाचा पॉईंट आहे बघा, हे 2 तर करायचे आहे. आणि थोडंफार जर आपण पाहिलं तर एक मॅटर हा ॲक्च्युली क्लासिफिकेशन ऑफ मॅटर हा बेसिक पॉईंट आपण एकदा वाचून जा. ठीक आहे. नंतर बघा दुसरा आहे बघा किरणोत्सारिता. किरणोत्सारिता म्हणजे काय, रेडिओ ॲक्टिव्हिटी, अल्फा बीटा गॅमा, हा पॉईंट एकदा पाहून जायचा आहे, इम्पॉर्टंट आहे. नंतर बघा हायड्रोकार्बन. एवढे टॉपिक मला इम्पॉर्टंट वाटतात त्याच्यामध्ये, एवढे तुम्हाला करायचे व्यवस्थितपणे. ओके, मॅक्झिमम भर या दोघीमध्ये कशाला द्या, PYQला द्या. मॅक्झिमम भर PYQला तुम्हाला द्यायचं आहे. ओके, ठीक आहे. मग अशा प्रकारे हे तुम्हाला करणं गरजेचं आहे या ठिकाणी. ओके, समजलं. आणि आता सगळ्यात मेन पुढची महत्त्वाची गोष्ट, काय फोकस करा, एक्झॅक्ट काय फोकस करा. तुम्हाला मी सांगतो एक्झॅक्ट काय फोकस करायचं आहे बघा. तर बघा आता हे जे एक्स्ट्रा पॉईंट तुम्ही वाचता, याच्यामध्ये वाचताना सगळ्यात काय बघा, कॉन्सेप्च्युअल गोष्टी वाचायच्या. कॉन्सेप्च्युअल म्हणजे काय, मेन पॉईंट, मेन डेफिनेशन, मेन डिफरन्सेस. ओके, त्याच्यानंतर महत्त्वाच्या फॅक्ट लक्षात ठेवा, फॅक्ट्स. कारण मागच्या वर्षी आयोगाने प्रश्न विचारला होता की प्रकाश वर्ष म्हणजे किती, असा प्रश्न विचारला होता. मग फॅक्ट लक्षात ठेवा. ओके, आता हे जे फॅक्ट आहे हे फॅक्ट भरपूर स्वरूपाचे, वेगळ्या स्वरूपाचे आहेत. ओके, याच्यामध्ये बघा बायोमध्ये याच्यामध्ये उदाहरणे विचारतात, उदाहरणे, एक्झाम्पल्स ऑफ क्लासिफिकेशन. याच्यामध्ये शास्त्रज्ञ सुद्धा विचारू शकतात, शास्त्रज्ञ. ओके, ठीक आहे. ओके, ठीक आहे, क्लिअर आहे. मग या फॅक्टमध्ये एखादं वैशिष्ट्य, कुठला विशेष फॅक्ट ते विचारू शकतं. ओके, याच्यामध्ये महत्त्वाचे प्रकार सुद्धा विचारू शकतात. ठीक आहे. ओके, मग हे कॉन्सेप्च्युअल आणि फॅक्च्युअल पॉईंट्स अशा अँगलने येऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला PYQs, जे मागचे प्रश्न आहेत ते मागचे प्रश्न, त्याचे ऑप्शन्स यावर काम करायचं आहे. सिम्पल ऑप्शन घ्यायचं, गुगलवर जायचं, ऑप्शनचं नाव आणि NCERT का स्टेट बोर्ड, जी माहिती आली बरोबर वाचून घ्या, किंवा ऑलरेडी पुस्तकात असतेच ती, जे तुम्ही पुस्तक वाचता ते. क्लिअर आहे. मग आता आपल्याकडे जास्त वेळ या ठिकाणी नाही आहे. तुम्हाला वाटलं सर खूपच आम्हाला आता काही थेरी जमत नाही, तुम्हाला सांगतो लास्ट डेमो तुम्ही काय करू शकता. मग आपलं एक बुक आहे, त्या बुकचं नाव आहे सामान्य विज्ञान प्रश्नसंच. ओके, याच्यामध्ये आपण काय केलं आहे, प्रश्नांच्या फॉर्ममध्ये सर्व थिअरी कव्हर केलेली आहे. ओके, प्रश्न पण आहेत. कोणते प्रश्न आहेत तर एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आहे, त्या थिअरी पूर्ण कव्हर केलेली आहे एक्सप्लेनेशनमध्ये. आणि ही जी थिअरी आहे ही तुमची बेसिक स्टेट बोर्ड NCERT आणि 11-12 याचं कॉम्बिनेशन म्हणून केलेलं आहे. ठीक आहे. मग तुम्ही काय करू शकता, तुम्ही फक्त जर क्वेश्चन जरी सॉल्व्ह केले, त्या मेन जे टॉपिक सांगितले त्याचे, आणि थिअरी बघितली, ॲटलिस्ट तुम्हाला कंटाळा येणार नाही वाचायला, क्वेश्चन मार्फत ते थिअरी कव्हर होऊन जाईल.
ठीक आहे, मग हे सुद्धा एक चांगलं ऑप्शन आहे. हे जे बुक आहे बघा, हे बुक आहे सामान्य विज्ञान प्रश्नसंच. बघा, सामान्य विज्ञान प्रश्नसंच, सामान्य विज्ञान प्रश्नसंच आहे, रिटन बाय मी, राहुल देशमुख सरांचं माझं पुस्तक आहे ते. ओके, याची ई कॉपी पण आपल्या ॲपला अवेलेबल आहे, सायन्स बाय राहुल देशमुख. मला वाटतं काहीतरी 30-40 रुपयाचं असेल, ती पाहून घ्या. पण ते बुक घरी मागवा. मग पुण्यामध्ये आई बुक सेंटर आहे बघा, आई बुक सेंटर, आई बुक सेंटर, आई बुक सेंटरला अवेलेबल आहे. आई बुक सेंटर जे आहे याला ते अवेलेबल आहे बुक. ओके, मी खाली पहिल्या कमेंटमध्ये त्यांचा नंबर शेअर करेल. ज्याला पाहिजे असेल त्यांना फोन लावा, घरपोच तुम्हाला पुस्तक येऊन जाईल. क्लिअर आहे. कारण बघा, आता मी सगळं का बोलतोय तुम्हाला इतकं सगळं, स्ट्रॅटेजीची गरज का पडली 20 डेज? कारण आपण जर ग्रुप सीचा पेपर बघितला प्रिलिम्सचा, तर प्रश्न सोपे आहेत. ओके, पण त्या डेप्थमध्ये जात नाहीत विद्यार्थी. प्रश्न सोपे असतात आणि प्रश्नांची एक आयडिया ऑलरेडी असते PYQ मध्ये मागच्या वर्षीच्या. ओके, सगळ्या राज्यसेवेच्या आणि कंबाईनच्या. मग त्या अनुषंगाने अभ्यास होत नाही. मग आता एक्झामच्या 1 महिन्यापर्यंत अभ्यास सगळा झालेला असतो, पण तुम्हाला PYQ हँडल करता येत नाही. एखादा नवीन प्रश्न आहे तो टॅकल करता येत नाही. नवीन प्रश्न दिसल्यानंतर तुम्ही पॅनिक होता. ती जी पॅनिकनेस तुमची आहे ती तुमची कमी व्हायला पाहिजे, यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे. ओके, तर हे एवढं करून जा. मी व्हिडिओ जे एक्स्ट्राचे ते घेणारच आहे, एक्स्ट्रा पॉईंटचे व्हिडिओ, कारण आपल्याकडे आता भरपूर वेळ आता पुन्हा फिजिक्स केमिस्ट्रीचं मॅरेथॉन पण मी वेगळं घेणार आहे. आपण जे गट कपूरला मॅरेथॉन घेतलं होतं त्याच्या एकाच क्लासिफिकेशनमधलं पूर्ण प्रश्न विचारले, 4 प्रश्न विचारले. ठीक आहे, फक्त एक प्रश्न वेगळा होता. ओके, तर मग ते पण मी घेईल. मग तुम्ही हे अभ्यास करा आणि आपल्या फ्रीमध्ये व्हिडिओ पण बघा. मग दोन्ही तुमचं कॉम्बिनेशन होऊन जाईल व्यवस्थितपणे. ठीक आहे, फक्त सिरियसली अभ्यास करा, कारण कॉम्पिटिशन खूप जास्त वाढलेली आहे. तुम्ही ग्रुप बीचा कट ऑफ पाहिला आहे प्रिलिम्सचा, त्याच्यामुळे मुलांचे मार्क्स भरपूर वाढलेले आहेत. मग त्याच्यामुळे तुम्हाला मेन्सला जर तुम्ही असले तरी सुद्धा तिथे सुद्धा कॉम्पिटिशन चांगलीच टफ आहे. बरोबर. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, ती म्हणजे काय, ज्यांना वाटतं सर की आता आम्ही याच्या आधी काहीच नाही केलेलं आहे, आम्हाला सायन्सचं काहीच माहीत नाही, तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला आपलं जे ॲप आहे, आपल्या ॲपवर सायन्सच्या बॅचेस उपलब्ध आहेत. आता बघा कुठल्या बॅचेस, तुमची हीच मेन्स आहे तर 1 डे रिव्हिजन बॅच आहे. त्याच्यामध्ये काहीतरी 20-25 व्हिडिओ असतील, 1.5च्या स्पीडनी सगळे पाहून घ्यायचे. त्यात मी सगळंच कव्हर केलेलं आहे, PYQ ट्रिक्स वगैरे. मग तुमचं एक बेसिक जजमेंट क्लिअर होऊन जाईल. एक 5 दिवसामध्ये व्हिडिओ पाहून होतात, 5-6 दिवसांमध्ये. ओके, तुमचे व्हिडिओ याच्या आधी पाहिले असतील, तुम्ही PYQ बॅच घेऊ शकता, ती PYQ बॅच कव्हर करून घ्या. ओके, ठीक आहे. आता बघा मी काय करणार आहे, मी एक 4 ते 5 टेस्ट लॉन्च करणार आहे साधारणतः मधल्या वीकमध्ये. डेली किंवा 2 दिवसामध्ये एक टेस्ट, अशा 5 टेस्ट. त्याच्यामध्ये मी रॅन्डम प्रश्न घेऊन सगळं एक्सप्लेनेशन देईल. त्याची फीस पण खूप कमी ठेवणार आहे. ती तुम्ही बॅच जर जॉईन केली, तुमचा कॉन्फिडन्स सुद्धा इथे बूस्ट होईल. ठीक आहे. मग अशा प्रकारे मला असं वाटतं तुम्ही ग्रुप बी साठी ही स्ट्रॅटेजी फॉलो करा. स्ट्रॅटेजी म्हटल्यापेक्षा ही काय कॉमनच गोष्ट आहे, काही नवीन नाही आहे. मग मुलांनी खूप आग्रह केला की सर काहीतरी व्हिडिओ टाका, त्या अनुषंगाने आम्हाला गोष्टी समजतील. ठीक आहे, तर त्या अँगलने तुम्हाला मी हा व्हिडिओ केलेला आहे. ओके, मागच्या वर्षीचे सगळे प्रश्न जे आहेत ते स्टेट बोर्डामध्ये विचारले होते, मॅक्झिमम प्रश्न. कारण बघा मी इथे तुम्हाला हेच याच्यामध्ये काढून दिलेलं आहे डाटा. बघा, ओझोनचा थराचा प्रश्न विचारला होता, क्लोरोफ्लोकार्बनचा ग्रुप बी मेन्स 23ला मागच्या वर्षी, तो या 6वीच्या स्टेट बोर्डामधून विचारलेला आहे. एक 2-3 मी तुम्हाला प्रश्नांचे सोर्स सांगतो. बघा हा प्रश्न जो तुम्हाला दिसतोय, हा प्रश्न तिथनं विचारला आहे. पुन्हा बघा वरीकरणाचा जो प्रश्न दिसतो तुम्हाला, गांडुळाचा प्रश्न जो आहे, तो प्रश्न तुम्हाला सुद्धा स्टेट बोर्डामधून विचारलेला आहे. ओके, तुम्ही जर ते स्टेट बोर्डाचे पॉईंट बघितले तर तुम्हाला मी दाखवतो. बघा हे जे हा ग्रुप बी मेन्सचा प्रश्न आहे, हा ऑलरेडी कव्हर झाला आहे कुठनं, या स्टेट बोर्डामधनं. सेटा याचं उत्तर होतं. बघा सेटा याचं उत्तर होतं. ठीक आहे, प्रश्न वाचून दाखवणं, यांचं सांगणं याची गरज नाही, पण तुम्हाला दाखवूया. सोर्स बघा, एकदम चॅप्टर 6 क्वेश्चन नंबर 54 आणि 10वीच्या पार्ट 2 मधला हा प्रश्न विचारलेला होता. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा पुढला जो प्रश्न आणखी एक आहे, तो ऑर्थ्रोपोडाचा प्रश्न आहे. ऑर्थ्रोपोडाचा जो प्रश्न होता बघा, तो प्रश्न असा विचारला. बघा हा प्रश्न ऑर्थ्रोपोडाचा प्रश्न या ठिकाणी आहे, दिसतोय तुम्हाला. ऑर्थ्रोपोडा हा सुद्धा 10वीच्या चॅप्टर 2 मधनं विचारला आहे, चॅप्टर 6 मधनं, पार्ट 2 मधनं. ओके, हे सगळे प्रश्न त्याचे स्टेटमेंट होते की हा मोठा संघ आहे, याच्यामध्ये सिमेट्री बायलेटरल आहे, द्विपार्श्व आहे, याच्यामध्ये खंड आहेत, सेगमेंटेशन आहे आणि त्वचा काठींनी बनलेली असते. याचे एक्झाम्पल्स. ठीक आहे, म्हणजे मला तुम्हाला सांगायचं आहे की स्टेट बोर्ड ऑलरेडी मेन सोर्स आहेच. बघा त्याला आपण बायकॉट करू शकत नाही. बघा हा प्रश्न जो होता अल्फाबेटा गॅमाचा प्रश्न, हा सुद्धा स्टेट बोर्डामध्ये विचारलेला आहे. स्टेट बोर्डामधलं हे मला वाटतं 9वीमधलं चॅप्टर 14 मधला हा चार्ट आहे, याच्यातनं प्रश्न विचारले आहेत. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारे मी हे सगळेच प्रश्न पाहिले आहेत, मला माहिती आहे सोर्स कुठला आहे. आता 10 वर्षापासून मी शिकवत आहे. ओके,
बघा हा जो प्रश्न होता इंटरव्हेनल क्लोरिसचा प्रश्न, हा तुमच्या स्टेट बोर्डाच्या या ऑप्शन्सनी कट होऊन जातो. ओके, त्याच्यानंतर बघा अजून एक प्रश्न बघू आणि मग थांबू वाटलंच आपण. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं पुढचा बघा, तर बघा हा व्हल्कनायझेशनचा प्रश्न सिंपल होता, तो 6वीमध्ये विचारला. बघा 6वीमधला पेज नंबर 45 चॅप्टर 6. मग असे प्रश्न तुम्हाला त्याच्यामध्ये येत आहेत स्टेट बोर्डामधनं सुद्धा. पण आपल्याला दोन्ही गोष्टी करायच्या, स्टेट बोर्ड प्लस NCERT आणि प्लस थोडंसं जे अवघड पॉईंट्स आहेत ते आपल्याला करायच्या मागच्या PYQ मधनं. ठीक आहे, बघा अशा प्रकारे हे सगळं ॲनालिसिस माझ्याकडे ऑलरेडी आहे. पण आपण सध्या फोकस करू 20 डेज, 10 दिवस बायोलॉजी, 5 दिवस फिजिक्स, 5 दिवस केमिस्ट्री, मेनली PYQ. ओके, तुम्हाला मी टॉपिक सांगितलेले आहे, मेनली PYQ, त्याचं उत्तर, त्याचं ऑप्शन्स आणि थेअरी. ओके, वाचून घ्या व्यवस्थितपणे, एक वेळ ठरवा 2 तास 4 तास. ओके, आणि अभ्यास सुरू ठेवा. ओके, कारण कॉम्पिटिशन ही खूप टफ आहे. ठीक आहे, चला मग थांबूयात आपण. थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद.